नागपुर क्राइम ब्रांच यूनिट 1 ने वाहन चोरी करने वाले एक शातिर गिरोह का पर्दाफाश करते हुए 3 आरोपियों को गिरफ्तार किया है। पुलिस ने आरोपियों के कब्जे से करीब 13,50,000 रुपए कीमत की 14 चोरी की दुपहिया वाहन बरामद किए हैं। मामले का मुख्य आरोपी प्रेम विवाद के बाद परिवार से अलग हो गया था और आर्थिक तंगी के चलते अपराध की दुनिया में उतर गया। पुलिस के अनुसार गिरफ्तार आरोपी पीयूष जगनाड़े मूल रूप से भंडारा जिले का रहने वाला है। वह नागपुर के रामेश्वरी इलाके में अपनी पत्नी के साथ रह रहा था। बताया जा रहा है कि पीयूष ने मुंबई की एक युवती से प्रेम विवाह किया था, जिसके बाद परिवार ने उसका बहिष्कार कर दिया। आर्थिक परेशानियों से जूझ रहे पीयूष ने बाद में वाहन चोरी का रास्ता अपनाया। जांच में सामने आया कि पीयूष ने अपने दो साथियों अंशुल सरजारे और दीप रामटेके के साथ मिलकर वाहन चोरी का गिरोह तैयार किया। आरोपी नागपुर शहर और ग्रामीण क्षेत्रों की भीड़-भाड़ वाली जगहों की रेकी कर दोपहिया वाहन चोरी करते थे और बाद में उसे भंडारा ले जाकर बेच देते थे। शहर में लगातार बढ़ रही वाहन चोरी की घटनाओं के बाद पुलिस आरोपियों की तलाश में जुटी हुई थी। कई घटनाओं में आरोपी सीसीटीवी कैमरे में कैद हुए थे। क्राइम ब्रांच यूनिट 1 की टीम ने फुटेज के आधार पर आरोपियों की पहचान की और भंडारा में छापा मारकर तीनों को गिरफ्तार कर लिया। पुलिस ने आरोपियों के पास से चोरी की 14 दोपहिया वाहन बरामद किए हैं, जिनकी कुल कीमत करीब 13.5 लाख रुपए बताई जा रही है। फिलहाल तीनों आरोपियों को आगे की कार्रवाई के लिए बजाज नगर पुलिस के हवाले कर दिया गया है। इस कार्रवाई को क्राइम ब्रांच यूनिट 1 की सबसे बड़ी सफलता माना जा रहा है। पुलिस अब आरोपियों से पूछताछ कर अन्य वारदातों की जानकारी जुटाने में लगी हुई है। बऱ्याच दिवसापासून नागपूर शहरामध्ये दुचाकी चोरी जाण्याचं प्रमाण वाढलेलं होतं. त्या अनुषंगानं गुन्हे शाखेमध्ये आम्ही पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या एकाच्या अनुषंगाने समांतर तपास करत होतो. पोलीस स्टेशन बजाजनगर अंतर्गत एक प्रियदर्शनी कॉलेज समोर एक पांढऱ्या रंगाची ऍक्टिव्हा चोरीला गेली होती. त्या अनुषंगाने आम्ही घटनास्थळी भेट देऊन तेथील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक बाबीच्या आधारे आरोपीचा शोध घेत असताना आम्हाला अशी माहिती मिळाली की रामेश्वरी भागात राहणारा एक इसम नामे पीयूष रवींद्र जगनाडे हा शहरातील बऱ्याच भागातून काही दुचाकी चोरत आहे. तो मूळचा राहणारा हा लाखनी जिल्हा भंडारा येथील असून नागपूर शहरातून गाड्या चोरून लाखनी येथे नेऊन त्याची विल्हेवाट लावत आहे अशी माहिती मिळाली होती. त्यावरून आम्ही एक आमच्या युनिटचे एपीआय भोलेसाहेब व त्यासोबत काही अंमलदार अशी एक पथक तयार करून लाखनी जिल्हा भंडारा येथे पाठवून सदर आरोपीला ताब्यात घेऊन घेतले असता त्याच्यासोबत बजाजनगर येथून चोरी केलेली एक पांढऱ्या रंगाची ऍक्टिव्हा म्हणून आली. त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने तपासामध्ये त्याने स्वतः व त्याचे इतर दोन साथीदार आरोपी अंशुल महेश सरजारे व दीप कुलदीप रामटेके अशी तिघांनी मिळून नागपूर शहरातील विविध भागातून अनेक प्रकारच्या दुचाकी चोरून नेऊन लाखनी येथे त्याची विल्हेवाट लावल्याचे सांगितले. त्यावरून त्यांच्याकडून व इतर काही साक्षीदार ज्यांच्याकडे गाड्या ठेवल्या होत्या किंवा विक्री केल्या होत्या अशा मिळून या ठिकाणी एकूण जवळपास 14 दुचाकी आपण जप्त केलेल्या आहेत. त्यामध्ये पल्सर आहेत, काही बुलेट आहेत, 3 बुलेट आहेत, एक पल्सर आहे, एक युनिकॉर्न आहे, पॅशन प्रो आहे आणि जवळपास 8 नवीन ऍक्टिव्हा गाड्या चोरी गेलेल्या अशा आपण एकूण 13,20,000च्या 14 दुचाकी आणि आरोपीचे 2 मोबाईल 35,000 असा जवळपास एकूण 13,55,000 रुपयाचा मुद्देमाल या तिघांकडून जप्त केलेला आहे. त्यावरून पोलीस स्टेशन बजाजनगरची सुरुवातीची कारवाई असल्यामुळे पोलीस स्टेशन बजाजनगर यांच्याकडे आपण 3 आरोपी पुढे हँडओव्हर केले आहेत. अधिक तपास सुरू आहे. एकूण 14 दुचाकीपैकी जवळपास 11 गुन्हे दाखल असून 11 गुन्हे उघडकीस आले. त्यामध्ये पोलीस स्टेशन MIDC प्रतापनगर, सोनेगाव, पोलीस स्टेशन हुडकेश्वर, पोलीस स्टेशन खापरखेडा आणि ग्रामीण भागातील पोलीस स्टेशन बुटीबोर इथं विविध चोरीच्या अनुषंगाने 11 गुन्हे उघड झाले आहेत आणि 2 ज्या मोटरसायकल आहेत त्याच्या अनुषंगाने गुन्हे दाखवायचे बाकी आहेत.